आपण बघतोय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेण्यासाठी ज्या वेळेला टीम इंडिया पोहोचली तेव्हाची ही थेट दृश्य. हाच तो विश्वचषक ज्याची वाट आतुरतेनं सगळेच भारतीय पाहत होते आणि तो पंतप्रधानांच्या हाती देण्यात आलेला आहे. आणि सर्वच खेळाडूंच्या चेहऱ्यावरती एक वेगळा आनंद आपल्याला पाहायला मिळतोय. सगळ्यांच्या चेहऱ्यावरती एक वेगळं हास्य आहे. पंतप्रधानांनी या सगळ्यांशी संवाद साधलाय. पंतप्रधान राहुल द्रविड यांच्याशी बोलत असताना अर्थातच कशा पद्धतीचा खेळ होता, किती प्रेशर होता आणि कुठल्या तणावाखाली तुम्ही खेळता याची आम्हाला कल्पना आहे. हास्य विनोद इथे होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. चहल संदर्भात हास्य विनोद इथे झालेला आहे. रोहितची बोलण्याची शैली जर आपण पाहिली तर अतिशय विनोदी शैलीमध्ये तो संवाद साधतो. मग औपचारिक संवाद असो की अनौपचारिक असो, अतिशय विनोदी शैलीत बोलण्याची त्याची पद्धत आहे. एक एक करून सगळ्यांशी पंतप्रधानांनी संवाद साधलेला आपण पाहतोय. हार्दिक पांड्या यांनी सुद्धा आपली प्रतिक्रिया इथे दिली आहे. पंतप्रधानांनी विचारलेले जे काही प्रश्न आहेत त्यांना ही उत्तरं देत आहेत. हार्दिक पांड्या हे सुद्धा आपली प्रतिक्रिया देताना आपण पाहतोय. रामराजे शिंदे आमचे प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत. राम, एकीकडे आपण बघतोय ही भेट जी आहे ती अतिशय ज्याला म्हणतो पंतप्रधानांसोबतची भेट, म्हणजे या भेटीमध्ये अतिशय प्रोटोकॉल जे आहेत ते पाळले जात असतात. मात्र जेव्हा खेळाडू पंतप्रधानांना भेटतात तेव्हा एक वेगळा जल्लोष असतो, वेगळा विजय जल्लोष जो आहे तो इथे पाहायला मिळतोय. काय स्वरूपाची ही भेट, कसं वर्णन करणार या भेटीचं? बिलकुल, जसे की या खेळाडूंच्या ग्राउंडवर मस्ती चालत होती तशीच इथे पंतप्रधान निवास ठिकाणी आल्यानंतर तोच साधेपणा दिसून आलेला आहे. कोणतेही प्रोटोकॉल नाही, कोणतीही शिस्त नाहीये, परंतु आणि सुटापुटात नाहीये, तर आपापल्या जर्सी घालून हे सर्व खेळाडू आले होते. कारण हीच जर्सी घालून विश्वचषक मिळवला आहे आणि त्यामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदींना अशा सहजपणे हे सगळे भेटलेले आहेत, गप्पा मारलेल्या आहेत. यापूर्वी सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जेवढ्या खेळाडूंशी चर्चा केलेली आहे त्यामध्ये कोणताही प्रोटोकॉल आलेला आपल्याला पाहायला मिळालेला नाहीये. सहज गप्पा मारलेला आहे. कसं टेन्शन होतं त्याच्यावर कशी मात केली गेली आणि छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा शेअर केलेल्या आहेत या खेळाडूंनी आणि सर्वोच्च नेत्यासमोर आपल्या या गोष्टी शेअर केलेल्या आहेत. आताच हे आपण आपल्या प्रेक्षकांसाठी हे फुटेज जे आहे व्हिज्युअल दाखवतोय आणि ही टीम आता बाहेर पडलेली आहे थोड्या वेळापूर्वीच आणि दिल्ली एअरपोर्टकडे थेट निघालेली आहे. तिथून 2 वाजता हे फ्लाईट असणार आहे आणि 4 ते 4:15च्या दरम्यान मुंबईला हे विमान पोहोचेल आणि त्यानंतर पुढचा कार्यक्रम जो आहे तो मरीन ड्राईव्ह या ठिकाणी होणार आहे. परंतु ऐतिहासिक असा हा क्षण म्हणावा लागेल, कारण ट्रॉफी सुद्धा म्हणजे विश्वचषक जो जिंकलेला आहे सुद्धा सोबत नेला होता आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रत्येकाशी वेळ घातलेला आहे किंवा चर्चा केलेला आहे, संवाद साधलेला आहे. आणि राहुल द्रविड ही जी आपण भारतीय क्रिकेट संघामध्ये बॉल म्हणून असं समजलं जातं, तर त्यांच्या नेतृत्वाखाली हा विश्वचषक आपण जिंकलेला आहे. अगदी. आणि राम, ज्या वेळेला पंतप्रधान या सगळ्यांशी बोलतात तेव्हा मनमोकळेपणानं बोलताना पाहिलेलं यापूर्वी सुद्धा, यावेळेला सुद्धा तोच मनमोकळेपणा या संवादात पाहायला मिळतोय. बिलकुल, तोच मनमोकळेपणा जो आहे तो या पाहायला मिळतोय. आणि आपण पाहतोय की पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जेव्हा हा विश्वचषक हातामध्ये घेतला, कारण राहुल द्रविड आणि रोहित शर्मा या दोघांनीही विश्वचषक मोदींच्या हातामध्ये दिला, तर तेव्हाच बघा सर्वांचे चेहरे आपण पाहतोय आणि चेहऱ्यावरचे हास्य हे पाहतोय. कारण अनेक संघर्ष जो केलेला आहे वर्षाचा त्याची कुठेतरी पूर्तता झाल्याचं आपल्याला दिसायला मिळते. पहिल्या रांगेमध्ये जर आपण पाहिलं तर रोहित शर्मा आहेत, विराट कोहली आहे, बुमराह आहे की ज्यांनी महत्वाची कामगिरी केली आहे, राहुल द्रविड आहेत, रवींद्र जडेजा आहेत आणि पहिल्या पंतप्रधानांच्या बाजूला जे उभे आहेत उजव्या साईडला विराट कोहली आणि रोहित शर्मा या दोघांनीही T20 मधून निवृत्ती घेतलेली आहे आणि डाव्या साईडला राहुल द्रविडच्या बाजूला आहे रवींद्र जडेजा यांनी पण निवृत्ती घेतलेली आहे T20 मध्ये. त्यामुळे त्यांना पंतप्रधानांच्या शेजारी उभं केलेलं आहे आणि बाकीचे जे खेळाडू आहेत आपल्याला सर्व पाठीमागे पण दिसून येत आहेत. हार्दिक पांड्या पाठीमागे आहेत आणि जय शहा हे सुद्धा या आपल्याला व्हिज्युअल मध्ये दिसून आहेत, कारण ते BCCIचे सेक्रेटरी आहेत. हर्षदीप सुद्धा पाठीमागच्या रांगेमध्ये दिसून येत आहेत आणि अतिशय म्हणजे की हा कोणताही एक तर खेळीमेळीच्या वातावरणात झालेल्या गप्पा दिसून येत आहेत. राहुल द्रविड सुद्धा
चर्चा करताना, संवाद साधताना दिसत आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी सोबत. आणि काहीतरी हास्य विनोद करताना, म्हणजे जसं की खेळाच्या दरम्यान किंवा ड्रेसिंग रूम मध्ये कसं वातावरण असतं हे सगळं शेअर करताना हे खेळाडू दिसत आहेत. कोण जास्त मस्ती करताय, कशा पद्धतीनं एकमेकांबद्दल सुद्धा हे खेळाडू बोलताना दिसत आहेत की कोण प्रोत्साहन देतं आणि कशा पद्धतीचे छोट्या छोट्या गोष्टी या विश्वचषक जिंकण्यापर्यंत. कारण हा ऐतिहासिक यासाठी आहे की एक सुद्धा मॅच भारतानं हारली नाही या संपूर्ण विश्वचषकाच्या दरम्यान. सुरुवातपासून ते अंतिम फेरीपर्यंत, म्हणजे की फायनल पर्यंत सर्व मॅच जे आहेत त्या सामने जे ते जिंकलेले आहेत. हार्दिक पांड्या सुद्धा आपापले जे काही व्ह्यूज आहेत किंवा काही गोष्टी ज्या झाल्या होत्या तर त्या शेअर करताना आपल्याला या व्हिज्युअल मध्ये दिसत आहेत. त्यामुळे पूर्णपणे मनमोकळेपणाने गप्पा मारताना मोदींनी गप्पा मारलेल्या आहेत. पंतप्रधानांच्या निवासस्थानी आतमध्ये जाण्यापासून ते त्यांच्यासोबत फोटो सेशन, नंतर चेअरवर बसून गप्पा मारणं, तर हे सर्व पंतप्रधान निवासस्थानी झालेलं आहे. आणि जय शहा सुद्धा या गप्पामध्ये आपल्याला दिसत आहेत, कारण ते बीसीसीचे सेक्रेटरी होते. आणि या सर्व टीम सोबत सुद्धा, म्हणजे की या सर्व टीम सोबत आशिष शेलार हे सुद्धा उपस्थित होते. आणि आता ही टीम जी आहे ती संवाद केल्यानंतर बाहेर पडलेली आहे आणि दिल्ली एअरपोर्टकडे रवाना झालेली आहे. थोड्याच वेळामध्ये एअरपोर्टचं बोर्डिंग होईल आणि नंतर मुंबईकडे हे विमान रवाना होईल. अगदी रामराजे, आपण बघतोय ही दृश्य आणि ज्यात हसी मजाक जो आहे किंवा हास्य विनोद करत संवाद झालेला पाहतोय. कारण खेळाडू आणि हास्य विनोद नाही असं होऊच शकत नाही. त्यात पंतप्रधान जेव्हा या सगळ्यांशी बोलतात तेव्हा ते सुद्धा अतिशय मिश्किल असे त्यांचे भाव त्यांच्या चेहऱ्यावरती पाहायला मिळतात. हास्य विनोद होत हा संवाद चाललेला आपल्याला पाहायला मिळतोय. सर्व खेळाडू हे कायमच पंतप्रधानांशी बोलताना अशाच पद्धतीनं बोलतात. कुठलीही औपचारिकता इथे दिसत नाही. एक खेळाडू वृत्ती जी आहे, खिलाडू वृत्ती ही आपल्याला या बोलताना संवादात सुद्धा पाहायला मिळते.